नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर 16व्या हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र असणार नाहीत याविषयी सुद्धा माहिती स्पष्टपणे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती देण्यात आलेली आहे। अनेक लाभार्थ्यांना हप्ता मिळत नाही। अनेक लाभार्थी 15व्या हप्त्यापासून 14व्या हप्त्यापासून 13व्या 12व्या 11व्या हप्त्यापासून वंचित आहेत। मग या ठिकाणी काही निकष देण्यात आलेले आहेत। या निकषमध्ये तुम्ही खरंच बसणार नाही का? 15वा हप्ता किती तारखेला आला होता याचा उल्लेख सुद्धा स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता येणारा जो हप्ता आहे तो कोणत्या महिन्यात अंदाजित येऊ शकतो या संदर्भात सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, 20-21 मध्ये डिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये मिळाला होता, 22 मध्ये सुद्धा डिसेंबर ते मार्च मध्ये मिळाला होता आणि 23 मध्ये सुद्धा डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये मिळालेला होता। म्हणजे डिसेंबर ते मार्च, आता डिसेंबर तर संपत आलेला आहे। जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यामध्ये कधीही पण 16वा हप्ता येऊ शकतो। परंतु 16व्या हप्त्यासाठी जे शेतकरी वंचित राहणार आहेत ते शेतकरी कोणकोणते असणार आहेत किंवा आतापर्यंत तुम्हाला जर हप्ता मिळालेला नसेल तर या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय का हे समजून घ्या। योजनेचे अपात्रतेचे निकष नेमके काय आहेत हे समजून घ्या। खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत। त्यामध्ये पहिल्या नंबरला दिलेला आहे सर्व संस्थात्मक जमीनधारक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। त्यानंतर अशी शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत। आता यामध्ये कोणकोणत्या श्रेणीशी संबंधित आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे। पहिला नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे संवैधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी माजी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी खासदार, राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य, आजी माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थेच्या अखत्यारीतील कार्यालयामधील आणि स्वायत्त संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी कर्मचारी यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी यामधून वगळण्यात आलेले आहेत। मित्रांनो, त्यानंतर सर्व निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा व्यक्ती, त्यानंतर यामधून जे वगळण्यात आलेले कर्मचारी आहेत चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही। आता त्यानंतर मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। त्यानंतर सर्वात शेवटचा पॉइंट असा नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता आणि सनदी जे कर्मचारी आहेत यांनी सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहेत। मित्रांनो, तुम्ही स्वतः हे सर्व निकष वाचू शकाल। pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या, गुगलमध्ये सर्च करा। सर्च केल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला यायचं आहे योजनेचे अपात्रतेचे निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। याच पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही इथं लाभार्थी स्थिती पाहू शकाल, नवीन रजिस्ट्रेशन करू शकाल, करेक्शन करायचे असेल, इतर जे काही तुम्हाला सर्व करायचं आहे पूर्ण याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामधून जर तुम्ही असाल तर 12,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून 12,000 रुपयाचा नक्की लाभ घ्या। धन्यवाद।